ताक लोणी घेऊन आपल्या हंडीमध्ये विकायला गेली असते त्यावेळी ही काय करते तर शिलपाचं जे दही दूध असतं भरपूर दिवसाचं ती वरती ठेवते आणि चांगलं ताजं तवानं दही दूध हे खालच्या धागरीत ठेवते। त्यावेळी गोकुळचा विष्णू भक्त बोलतोय अरे हे मला नको शिकवू, हा जगाचा नाथ जगन्नाथ त्याला काही सांगायला पाहिजे का? जगाचा नाथ जगन्नाथ त्याला सांगायला पाहिजे। तो सांगतोय ए बाई तुझा चांगला माल आहे ना तो खाली आहे, हा वरती बनावट माल मला नको शिकवू। मी जेव्हा तुझी खालची घागर बघेन त्यावेळी ठरवेन माल खालचा घ्यायचा की वरचा घ्यायचा, त्या विषयावर माझी गवळण आहे, लक्ष असू द्या। नको घागर कालची मी नाही गलालची, नाही करणार लपडावर कर कपडा नाही करणार लपडावर कर कपडा प्रेमानं वागीन ग बऱ्या बोलानं तुझ्याशी मागीन ग बऱ्या बोलानं तुझ्याशी मागीन ग जेव्हा तुझी खालची मी बघीन ग बऱ्या बोलानं तुझ्याशी मागीन ग जेव्हा खालची मी बघीन नको घागर कालची मी नाही गलालची, नाही करणार लपडावर कर कपडा प्रेमानं वागीन ग बऱ्या बोलानं तुझ्याशी मागीन ग तुझी खालची मी बघीन बऱ्या बोलानं तुझ्याशी मागीन ग गवा खालची मी बघीन ग नको उधार दे मला रोग माझा हिसाब आहे जोग, माझा हिसाब आहे जोग, माझा हिसाब आहे जोग। चल गुपचूप जाऊ बाजूला, चल गुपचूप जाऊ बाजूला, अगं बघतील सारी लोक, सारी लोक, अगं बघतील सारी लोक। नाही सांगत खोट कोणी खाली मी बोट, मी नाही ग साधा लागलो कोणाला तू स्वतःला समजते वागीन ग बऱ्या बोलानं तुझ्याशी मागीन ग जाऊ तुझी खालची मी बघीन ग बऱ्या बोलानं तुझ्याशी मागीन ग जाऊ खालची मी बघीन ग मंडळी
मंडळी, तेजल मॅडम यांनी आम्हाला प्रश्न केला की विराटेश्वर राजाच्या नगरीमध्ये विराटेश्वर नावाचं झाड आहे आणि त्या झाडाची लांबी उंची किती, नेहमीचा त्यांचा प्रश्न आहे. नक्की ज्यावेळी सुटेल त्यावेळी देण्याचा प्रयत्न करेन. परंतु मॅडम, तुम्हाला सुद्धा आमचा नेहमीचाच प्रश्न आहे की भिल्लांचा राजा शबर आणि शबराची कन्या शबरी आपल्या लग्नाच्या वेळी आपल्या लग्नामुळे निष्पाप मुक्या जनावरांचा जीव जाऊ नये म्हणून अर्ध्या रात्री पळून गेली. त्या अर्ध्या रात्री पळून गेलेल्या शबरीने कोणत्या मेलेल्या प्राण्याचा आश्रय घेतला व काय घेतला हा आमचा प्रश्न आहे. येत असेल ते द्या, जबरदस्ती अजिबात नाही. मंडळी, कार्यक्रम कसा वाटतोय? आवाज आला पाहिजे हो. पेटवायची ना बारी? नक्की? ओके. तुमच्या वाचून लागे ना मन. त्याच्यात काय बोलते आपल्या नवऱ्याला? तुमच्या वाचून लागे ना मन, आठवणी नेहमी होते त्रस्त. माझं मन सांभाळा तुम्ही, राहू नका कुठेही व्यस्त. करता करता मध्येच, करता करता धनी मध्येच कधी थांबायचं नसतं. मन लावून केलं तर आज मलाही लय वाटेल. मग मंडळी, तेजलच्या नवऱ्याचं नाव काय? संदेश. मी पहिले गाणं घ्यायचो, संदेश रात्रीचा. नवऱ्याला काय बोलते? संदेश रात्रीचा. एक वेळ नको, 3-4 वेळा तरी करा. भलत सत्य नाही हो, तुम्ही भलत सत्य समजा. संदेश म्हणजे मेसेज. हे आपल्या नवऱ्याला बोलते की संदेश रात्रीचा एक वेळ नको तर 3-4 वेळा तरी करा. शेवटी माझं गाणं ऐकून ऐकून संदेश बिचारा रात्रीचा 3-4 वेळा करायला लागला. रिझल्ट यायचं तेव्हा येईल हो. ईश्वराकडे आमची प्रार्थना आहे की चांगला रिझल्ट येऊ दे. संदेश बिचारा रात्रीचा 4-5 वेळा करायला लागला. पण तरीही काय परिस्थिती झाली बघा. या पदातून तेजल आपल्या नवऱ्याला काय बोलते बघा. धनी तू करतोस, पण परिस्थिती काय बघा. धनी सांगू मी किती मनाची स्थिती, धनी सांगू मी किती मनाची स्थिती, आता काही सुचत नाही. संदेश आपल्या तेजल आपल्या नवरा संदेशला बोलतोय. धनी सांगू मी किती मनाची स्थिती, आता काही सुचत नाही, आता काही सुचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही, संदेश रातभर करताय तुम्ही, मन बरोबर कधीच पोचत नाही. संदेश रातभर करतोय म्हणजे बरोबर पोचायला पाहिजे नाही का. आता नेटवर्क नसेल तो कसं पोचणार? त्याच्यासाठी नेटवर्क पण लागतं. नेटवर्क असल्याशिवाय पोचणारच नाही ना. संदेशने जरी किती वेळ जरी केलं मेसेज तरी नेटवर्क असल्याशिवाय पोचणार नाही. म्हणून संदेश रातभर करताय तुम्ही, संदेश रातभर करताय तुम्ही, पण बरोबर कधीच पोचत नाही. किती मनाची स्थिती, सांगू मी किती मनाची स्थिती, आता काही सुचत नाही, आता काही सुचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही, पण बरोबर पोचत नाही. संदेश रातभर करताय तुम्ही, पण बरोबर पोचत नाही. नेहमी माझे तू तारतो
दशा झाली हो दशा आता काहीतरी करा उपाय आता काहीतरी करा उपाय संदेश रातभर करताय तुम्ही पण बरोबर बोलत नाही संदेश रातभर करताय तुम्ही पण बरोबर बोलत नाही मंडळी अजून एक असंच बाईला चिडवणारं पद घेऊ त्याच्यानंतर ज्या अनुषंगाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्या अनुषंगाने आपण बारशाचं गीत सादर करू सुंदर असं अरे प्रेमात पडलीस आणि पदरात पाडून घेतला सवरवंठ जगन्नाथ जो तुमच्या आमच्या सर्वांच्या मंदिरामध्ये बसलेला आहे आणि ज्याच्या कृपेने जे सर्व विश्व चालत आहे नाही का तो जगाचा नाथ जगन्नाथ तेजलला काय बोलते बघा प्रेमात पडलीस आणि पदरात पाडून घेतला सवरवंट तुम्हा दोन नवरा बायकोचा रोजच चालू असतो कतंडा तुमचं भांडण ऐकण्याची शेजाऱ्या नाही असते उत्कंठा आणि म्हणून प्रेमाने आणि हलो या जगन्नाथाचा घंटा अग पोरे तू सपनात येना आपले जुने जाग्यावर वेचना अग पोरे तू जवळ येना अग तेजल तू जवळ येना तुला पाहिजे ते मागून घेना जगाचा नाथ जगन्नाथ मंदिरात असलेला मी नाही हो माझं नाव जगन्नाथ आहे मी नाही म्हणत जगाचा नाथ जगन्नाथ काय म्हणतोय बघा अगं पोरी तू जवळ येना तुला पाहिजे ते मागून घेना वाट बघतो तुझी जगन्नाथ तेजल वाट बघतो तुझी जगन्नाथ लाव माझ्या घंट्याला हात वाट बघतो तुझी जगन्नाथ लाव माझ्या घंट्याला हात वाट बघतो तुझी जगन्नाथ लाव माझ्या घंट्याला अगं पोरी तू जवळ येना तुला पाहिजे ते मागून घेना अगं पोरी तू जवळ येना तुला पाहिजे ते मागून घेना अशा पद्धतीची खूप सारी गाणी आपल्याकडे आहेत उपलब्ध आहेत परंतु वेळेचं बंधन असल्यामुळं ते आम्हाला थोडंसं बंधन पाळावं लागतं म्हणून दोन गाणी घेऊन तुमचं मनोरंजन केलेलं आहे नक्कीच आज या ठिकाणी बाबाशेठ यांचे चिरंजीव सुमित यांना कन्यारत्न प्राप्त झालं आणि खरोखरच त्यांच्या घरामध्ये लाडा कौतुकाची पोरी आली जन्मास घरी तिचा जुळवा हो पारणा झाला आनंदी आनंद आज साऱ्या जना झाला आनंदी आनंद आज साऱ्या जना लाडा कौतुकाची पोरी आली जन्मास घरी लाडा कौतुकाची पोरी आली जन्मास घरी तिचा जुळवा हो पारणा झाला आनंदी आनंद आज साऱ्या जणा झाला आनंदी आनंद
सुमित्राही झाला बघा आनंद मोठा फार बरोबर सांगण्यासारखं वाटतंय काही लोक मुलगा झाल्यानंतर कार्यक्रम करतात परंतु इथं या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं गंडेवर असणारं प्रेम मुलीवर असणारं प्रेम काय आहे आणि त्यांना एका नारी जातीचा किती अभिमान आहे किती गर्व आहे किती आनंद आहे म्हणून सुप्रियाईच्या पोटी सावी जन्मली हुशार सुमित्राही झाला बघा आनंद मोठा फार काका सुशांतने भारी सारी केली ही तयारी काका सुशांतने भारी सारी केली ही तयारी हौशीने मंगल दिना झाला आनंदी आनंद साऱ्या जणाला आनंदी आनंद आज साऱ्या जणाला आनंदी आनंद आज साऱ्या आनंदले म्हणाले कित्येक जण पाहुणे सुखाचा क्षण आज आनंदी आनंद साधना आज आनंदी आनंद साधना नटले आपल्या लेकीचा स्वागताला कार्यक्रम आज मोठा तिला आदर्श हो जगताला होऊन या गोळा बघा केला भव्य सोहळा होऊन या गोळा बघा केला भव्य सोहळा नाही अंगी हो मी म्हणा झाला आनंदी आनंद आज साऱ्या जणा झाला आनंदी आनंद आज साऱ्या जणा कौतुकाची परी आली जन्मच भरी कौतुकाची परी आली जन्मच भरी तिचा जुडवा हो पाळणा अमोल दादा पाहुण गिरती आली सुरती आज वाण्यात गुणगान पाहुण गिरती आली सुरती आज वाण्यात गुणगान पावसात कोणी घुराणी दिले गावची वरली शान पावसात कोणी घुराणी दिले गावची वरली शान
माणूस आहे मोठा स्वभाव नम्र गोड ठेवून धरल्या सत्याच्या वाटा मिळालं सर्व कधी ना गर्व मिळालं सर्व कधी ना गर्व गरिबीची जाण मिळालं सर्व कधी ना गर्व गरिबीची जाण भावाचं कोणी घराने विले गावची वाढविली शान भावाचं कोणी घराने विले गावची वाढविली शान तेजल मॅडम तुम्हाला सांगणं आहे की पहिली बारी ही मी तुमच्या पहिल्या बारीवर अवलंबून केलेली आहे आणि दुसऱ्या बारीमध्ये माझ्या मुखातून माणगाव सारखे शब्द यावेत असं तुम्हाला वाटत असेल तर हे तुमच्यावर अवलंबून आहे माझ्यावर नाही जसे तुम्ही विषय काढाल तसे माझे विषय निघतील चिंता करा